रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर एका खासगी बस पलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे। महामार्गावरच्या कर्नाळा अभयारण्यामधील घाटात रविवारी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय। या खासगी बस अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढले, तर जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। अशातच या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले। कालांतराने पोलिसांनी मार्ग मोकळा करत वाहतूक सुरळीत केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ओमकार ट्रॅव्हल्स नामक एका खासगी संस्थेची ही बस होती। या ड्रायव्हरचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झालाय। पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झालाय। घाटात तीव्र वळण असल्याचे बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। बस उलटल्याचे कळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले। या अपघातात जखमी झालेल्यांना कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले। सध्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।